माझी हक्काची जागा या बाईने घेतली आणि मला माझी हक्काची जागा सोडणं भाग पडलं. काय ते तुम्हाला सांगतेच. त्याआधी बघा सगळी तयारी केली होती आज, पण घरात कुणाचाच पत्ता नव्हता. कारण घरात आलेला आहे एक नवीन फॅमिली मेंबर आणि त्याचीच पूजा करायची होती. पण कोणीच घरात आलं नव्हतं. दिवसभर मी लईच कंटाळलेली होती म्हणून थोडा वेळ आराम केला आणि उठून मग घरातली सगळी कामं केली. हार बनवायला घेतले होते आणि म्हटलं चहा पण पिऊया. पण हार बनवण्याच्या नादामध्ये मात्र मी चहाकडे लक्ष गेलं नाही आणि माझा चहा सगळा उतू गेला. म्हटलं चला आता चहा प्यायचा राहू दे, त्याआधी थोडी तयारी करू. थोडं फ्रेश झाले, तयारी केल्यानंतर थोडं छान वाटायला लागलं आणि मग बाकीच्या लोकांची वाट बघत होते. तर अहो बोलले की मला यायला अजून 1 ते 1.5 तास लागेल. मग म्हटलं चला तोपर्यंत चहा वगैरे घेऊया आणि जेवण पण बनवून ठेवूया. म्हणून मी ते एका साईडला चहा ठेवला आणि चपाती भाजी पण पटकन बनवून घेतली. तेवढ्यात अहो पण आले आणि मग लगेच आम्ही इथं पूजा करायला निघालो. तर आमची ही एक नवीन आता फॅमिली मेंबर ॲड झालेली आहे. तर हा डी-जे आहे. सगळ्या नवीन नाही आहे, पण आमच्यासाठी तो नवीनच आहे. तर सगळ्यांना बोलवून घरातल्यांना आम्ही इथं पूजा करून घेतली. जुन्या गाडीचा बी थोडा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून तिचीही सर्व्हिसिंग वगैरे करून आणली होती. तिची पूजा करून घेतली आणि आजकाल आमच्या मणी माऊला आमच्या दोघांच्यामध्ये झोपायचं असतं आणि ती इतक्या हट्टानं झोपते की